लीळाचरित्र लीळा क्रमांक 126 देवा अमेध्य तुल्य विखोकथन। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीना गोरेश्वरी अवस्थान होते। एकवेळ सर्वज्ञ सपरिवार उत्तम पदार्थाचे भोजन होत होते। तेव्हा नाथोबांना स्थिती झाली। मग ते पाहून दादोस म्हणाले, कसा हा नाथो दुदैर्वी, खाता जेवताना ह्याच पिसम पाठ सोडित नाही। यावर सर्वज्ञ म्हणाले, महात्मे हो, याला झालना ते फार कमी आहे। तुम्ही त्याला फार समजता। सर्व दष्टप्र प्रापंचिक सुखांचा त्याग करून स्थिती सुखाची इच्छा करून ईश्वरापासून जो स्थित्यानंद मिळतो तो ब्रह्मादिक देवतांनाही दुर्लभ आहे। एक ग्राम पशु एक अरण्य पशु। ग्राम पशु ते श्वान मार्जरादिक तया तुय शूद्रादिक तया मांस दुर्लभ तेक अरण्य पशु ते व्याघ्रादिक तया तुल्य भिल्लादिक तयाही माश दुर्लभ तेक अमेध्य कृमि एक विषय कृमि अमेध्य कृमि ते शुक्रादिक तया तुल्य विप्रादिक तयांसी विखो दुर्लभ विषय कृमि ते पक्षी तया तुल्य भगवे आन लोकीचे विवदांस तयांसीही विखो दुर्लभ म्हणूनी अमेध्य तुल्य विखो तो कवणासी दुर्लभ जे कृमि तुल्य पुरुषु तयासी की। म्हणून एक विषय सुखे सांडोनी थिती सुखे प्रशंसिती परिते पावेती ना तयांलागी सकळ सुखे सांडोनी थिती सुख प्रशंसिती तेची ते पावेती मा यांसी झाला जो आनंद तो देवा दुर्लभ तो तुम्ही केवी जाणा। हे ऐकून हो का जी मी जाणत नाही जी असे म्हणून श्रीचरणा लागले।